सुधागड तालुक्यातील डोंगराळ माळरान पठारावरील हातोंड, गोदाव आणि माठळ या गावांमध्ये दरोडेखोरांनी अक्षरशः थैमान घातल्याचे समोर आले आहे. ऐन पावसाळ्याच्या दिवसात रात्री 1 ते 4 वाजण्याच्या सुमारास 4 ते 5 सशस्त्र दरोडेखोरांच्या टोळीने धुमाकूळ घालत अनेक घरांवर दरोडे टाकले. या घटनांमुळे परिसरात प्रचंड दहशत पसरली आहे. मिळालेल्या माहितीनुसार दरोडेखोरांनी कोयता आणि तलवारीसारख्या शस्त्रांचा धाक दाखवत घरातील सोने, रोकड, बँक पासबुक आणि चेकबुक असा मौल्यवान ऐवज लंपास केला आहे. गावकरी या घटनेने पुरते हादरले आहेत. विशेषतः झटापटीत कुणाचा जीव गेला असता तर काय झाले असते या विचाराने त्यांच्या मनात भीतीचे वातावरण आहे. दरोडेखोरांनी गोंदाव आणि हातोंड आणि माठळ या गावांमध्ये एकामागून एक घरांना लक्ष्य केले. गोदाव येथील एका घरात चोरी केल्यानंतर या टोळीने हातोंड गाव गाठले. इथे त्यांनी घरातील लोकांच्या गळ्यावर कोयता ठेवत आणि तलवारीचा धाक दाखवत लूटमार केली. हातोंड येथील चव्हाण कुटुंबियांच्या घरातही दरोडेखोरांनी असाच प्रकार केला. या घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी तात्काळ जांभूळपाडा पोलिसांना कळवले. मात्र पोलीस घटनास्थळी पोहोचेपर्यंत दरोडेखोर पुढच्या गावात दरोडा टाकत होते, ज्यामुळे पोलिसांना त्यांचा पाठलाग करणे आव्हानात्मक ठरले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस उपाधीक्षक शिवतारे, पोलीस उपविभागीय अधिकारी रवींद्र दौंडकर, पाली पोलीस निरीक्षक हेमलता शेरेकर आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या टीमने घटनास्थळी भेट देऊन तपास सुरू केला आहे.